आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर आले असता वसमत रोडवरील शावली शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक तथा ज्येष्ठ नेते व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात आले। या प्रसंगी विविध सामाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा त्यांचे स्वागत केले। यात प्रामुख्याने विभागीय दक्षता समितीच्या अध्यक्षा तथा आंबेडकरी चळवळीत व सामाजिक चळवळीत सक्रिय कार्य करणाऱ्या अनिताताई सरोदे यांनीही मंत्री रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी त्यांनी चळवळीविषयी व सामाजिक राजकीय घडामोडी संदर्भात देखील त्यांच्याशी संवाद साधला। नामदार रामदास आठवले सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील आपुलकीने विचारपूस करत असतात। यावेळी त्यांनी सर्वांचेच स्वागत स्वीकारले। तसेच सेवानिवृत्त आदर्श शिक्षक तथा सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे कार्यकर्ते राजकुमार एंगडे, RPI दिव्यांग आघाडीचे राज्य उपाध्यक्ष राहुल शिवभगत यांनीही यावेळी मंत्री रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले। या पत्रकार परिषदेत विविध राजकीय व सामाजिक विषयासंदर्भात त्यांनी विस्तृत बोलले। तर पाहूया सविस्तर वृत्तांत सुपरफास्ट 24 तासवर। काय तुम्ही 22 तारखेला आणि 23 तारखेला मी महाविहाराचा विषय असाच आहे की मध्ये असं आहे की 4 ते 8 लोकांचा अध्यक्ष अशा पद्धतीचं ते त्यामध्ये ऍक्ट मध्ये आहे। आता सर्व भारतीयांची इच्छा आहे बाबासाहेबांच्या कृपेमुळं बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं देशभरामध्ये करोडो लोक बुद्धिस्ट झालेले आहे। त्या सर्वांची मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं आहे। ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला 2500 वर्षापूर्वी ज्ञानप्राप्ती झाली त्याच जागेवर ते महाबोधी महाविहार भवन अनागारी जे श्रीलंकेचे भिक्खू होते त्यांनी त्या ठिकाणी ते मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच्या बाजूला जो बोधी वृक्ष आहे त्या ठिकाणी रोज आता मी परवा रविवारी त्या ठिकाणी होतो तर रविवारी काहीतरी तिथं 40-50 हजारापेक्षा जास्त लोक बोधगयामध्ये आले होते। म्हणजे रविवारी आणि त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांमध्ये बौद्ध असं नाही आहे। समाजाचे लोक असतील किंवा इतर धर्माचे लोक असतील ते एक आदरणीय स्थळ आहे, ते शांतीचं प्रतीक आहे आणि गौतम भूमिका आहे। या जगभरामध्ये आपण जर पाहिलं की आपल्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी 5 स्टार 4 स्टार 3 स्टार हॉटेल आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला बुद्धाची मूर्ती पाहायला मिळते, बुद्धाची प्रतिमा पाहायला मिळते। अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाचा पुतळा किंवा बुद्धाची मूर्ती पाहायला मिळते। त्यामुळे एक काळ असा होता की सारा देश बौद्धमय होता। सगळ्याच देशातले आपल्या देशातले सगळे लोक बुद्धिस्ट होते। नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती आता बोधगयामध्ये आपल्या बोधगयापासून काही 40 किलोमीटर अंतरावरती आहे। त्या ठिकाणी ती नालंदा युनिव्हर्सिटी आहे। तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती पाकिस्तानमध्ये रावलपिंडी पासून 30 किलोमीटरवर आहे आणि मी त्या ठिकाणी 2 वेळा जाऊन आलेलो आहे आणि पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या वतीनं पुरातत्व खात्याची वतीने त्याची देखभाल होते, म्हणजे त्याचे अवशेष अजून त्या ठिकाणी आहे। तर पाकिस्तान हे सगळं बुद्धिस्ट राज्य होतं, बुद्धिस्ट कंट्री होती। त्यामुळं ठीक आहे, तर आता आपण जो प्रश्न विचारलाय की आमची मागणी एवढीच आहे की सर्व ट्रस्टी आणि चेअरमन बुद्धिस्ट असावा, एवढीच आमची मागणी आहे। हिंदू धर्माच्या लोकांना आमचा विरोध नाही, पण हिंदू धर्माच्या ट्रस्टमध्ये आमचे लोक नाही आहे, जैन धर्माच्या ट्रस्टमध्ये आमचे लोक नाही आहे, शीख धर्माचं असेल किंवा ख्रिश्चन असेल कुठल्याही धर्माच्या ट्रस्टमध्ये जर बुद्धिस्ट नाही तर आमच्या बुद्धिस्ट धर्माच्या टेम्पलच्या ट्रस्टमध्ये दुसरे लोक असून एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि त्या ऍक्ट मध्ये बदल करण्याचा अधिकार बिहार सरकारला आहे। माननीय नरेंद्र मोदीजींना सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे
आणि त्यांना आपण सांगितलेलं आहे की बौद्धांच्या भावना अशा आहेत की हे मंदिर आमच्या ताब्यात आहे म्हणण्यापेक्षा ते ट्रस्टी आहे ते सगळे आमचे असावे आणि आम्हाला कारभार करण्याची मुक्त अशा पद्धतीची संधी तिथे मिळाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यासाठी मी नितीश कुमार यांनाही भेटलेलो आहे आणि त्याचा विचार व्हावा ही आमची मागणी आहे.